उद्धव ठाकरेंकडून अद्याप युतीचा कोणताही प्रस्ताव नाही. मनसे नेते संदीप देशपांडेंनी केलं स्पष्ट. प्रस्ताव आल्यानंतर राज ठाकरे निर्णय घेणार. ठाकरेंच्या शिवसेनेचे 5 खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात. आउटगोईंग थांबवण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रयत्न सुरू. लवकरच ऑपरेशन टायगर पूर्ण होणार, विश्वसनीय नेत्यांनी दिली माहिती. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचा बहुप्रतीक्षित शेवटचा टप्पा आज खुला होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इगतपुरी ते आवणे टप्प्याचं लोकार्पण. वाशी ते मानखुर्द प्रवास होणार अधिक जलद. नव्या पुलाचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण. लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या अगोदरच निधीचं वितरण सुरू झालं. मंत्री अदिती तटकरे यांची माहिती. राज्यात पुढील 3 दिवस वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पावसाचा इशारा. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाला पावसाचा इशारा. अयोध्येमध्ये राम दरबाराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचं आयोजन. मंदिर परिसरातील 8 देवळांमध्ये विविध देवतांची प्राणप्रतिष्ठा होणार. 101 पुजारी 1975 मंत्रांचं पठण करत हवन करणार. बंगळुरूमध्ये आरसीबीच्या विजय मिरवणुकीमध्ये चेंगराचेंगरी, 11 जणांचा मृत्यू. चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर प्रचंड गर्दी आणि त्यामुळे चेंगराचेंगरी. पंतप्रधान मोदींकडून सुद्धा शोक व्यक्त. राज्यामध्ये यंदा 10 कोटी वृक्ष लागवड करणार. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा.